Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. आज आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 पहिला युनिट सुरू केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यातीलच ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग उपक्रम संसाधन नियोजन हा पॉईंट बघणार आहोत. तर काय सांगितलं या पॉईंटमध्ये, तर कोणतीही व्यवसाय संस्था असेल त्या व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे, त्यामध्ये उच्च दर्जाच्या वस्तू त्याचं उत्पादन घेणे, वेळेवर त्या वस्तूंचा पुरवठा करणे, त्या वस्तूसाठी जी काही किंमत आकारली जाईल ती योग्य असणे हे असते. बघा, कोणत्याही व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे काय असतात, तर जी काही वस्तू बनवली जाते बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये ती उच्च दर्जाची वस्तू असावी. उच्च दर्जाची वस्तू कमीत कमी किमतीमध्ये ग्राहकांपर्यंत ती पोहोचावी. ओके, आणि ती योग्य ते वेळेवरती पोहोचावी. व्यवसाय संस्थेची ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे तंत्र अत्यंत प्रभावी ठरलेलं आहे. बघा काय सांगितलं आहे, कोणताही व्यवसाय असेल त्या व्यवसाय संस्थेची प्राथमिक उद्दिष्टे काय असतात, तर आपल्या व्यवसायामध्ये तयार होणारी वस्तू ही उच्च दर्जाची असावी, म्हणजेच उच्च दर्जाच्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं आणि योग्य वेळेवरती योग्य किमतीला ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवायची. म्हणजेच त्या वस्तूची योग्य किंमत आकारली जावी आणि त्या वस्तूचा पुरवठा हा योग्य वेळेवरती व्हावा. हे कोणत्याही व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे असतात. आणि ही उद्दिष्टे जर साध्य करायची असतील तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये ERP हे तंत्र अवलंबावं लागेल. ओके, ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे तंत्र काय होईल, अतिशय इफेक्टिव्ह राहील जर आपल्याला आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करायची असतील. तर यासाठी उपक्रम संसाधनाचे नियोजन म्हणजेच उपक्रम व्यवस्थापनाची कार्यक्षमता उंचावण्यासाठी व्यवसायातील साधनांचा प्रभावी उपयोग व संपूर्ण व्यवसायाचे सर्वसमावेशक व्यवस्थापन करण्याचे एक तंत्र व संकल्पना आहे. काय म्हटलं गेलं ERPला एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगला काय म्हटलं गेलं, ह्या टेक्निकला तंत्राला काय म्हटलं गेले, तर आपला जो काही व्यवसाय असेल त्यामधील व्यवस्थापनाची कार्यक्षमता उंचवण्यासाठी व्यवसायातील साधनांचा प्रभावी उपयोग व संपूर्ण व्यवसायाचे सर्वसमावेशक व्यवस्थापन करण्यासाठी ही संकल्पना हे तंत्र महत्त्वाचे आहे. आता कोणती संकल्पना, तर ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ओके, त्यानंतर काय सांगितले तुम्हाला, ERP ही एक अशी संगणकीय प्रणाली आहे की, बघा, ERP ही एक अशी संगणक प्रणाली आहे की ज्यामुळे व्यवसायाची स्वयंचलित प्रतिकृती निर्माण होते. बघा, ERP ही एक अशी संगणकीय प्रणाली आहे. ERP ही कोणती प्रणाली आहे, कशा पद्धतीची प्रणाली आहे, तर ती एक संगणकीय प्रणाली आहे की ज्यामुळे व्यवसायाची स्वयंचलित प्रतिकृती ही काय होत असते, निर्माण होत असते, क्रिएट होत असते. ज्यामध्ये वित्त पुरवठ्यापासून, बघा, व्यवसायाची स्वयंचलित प्रतिकृती निर्माण होते की ज्यामध्ये वित्त पुरवठ्यापासून कारखान्यातील उत्पादन स्तरापर्यंत व्यवस्थापनाच्या सर्व कार्याची एकात्मिक माहिती संगणकीय प्रणालीमुळे त्यातील क्लिष्टता काय होतं, कमी होत जाते. बघा, ERP हे एक अशी संगणकीय प्रणाली आहे की ज्यामुळे व्यवसायाची स्वयंचलित प्रतिकृती काय होते, क्रिएट होते, निर्माण होते आणि ज्यामध्ये वित्त पुरवठ्यापासून कारखान्यातील उत्पादन स्तरापर्यंत, बघा, वित्त पुरवठ्यापासून कारखान्यातील जो काही उत्पादनाचा स्तर असेल त्या स्तरापर्यंत व्यवस्थापनाच्या सर्व कार्याची एकात्मिक माहिती ही संगणकीय प्रणालीमुळे काय होते, त्यातील क्लिष्टता कमी होते. जी काही कारखान्यामध्ये बिझनेसमध्ये आपल्या वित्त पुरवठा जेव्हापासून होतो त्या वित्त पुरवठ्यापासून जो काही उत्पादनाचा स्तर असणार आहे आपला, त्या उत्पादनाच्या स्तरापर्यंत जे काही मॅनेजमेंट होतं, यामध्ये ज्या काही क्रिया केल्या जातात त्याच्यामुळे काय होतं, संगणकीय प्रणाली यूज केली जर आपण त्यामध्ये, तर त्यातील क्लिष्टता काय होते, कमी होत जाते. त्यानंतर प्रारंभीच्या काळामध्ये ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, प्रारंभीच्या काळामध्ये ERP संगणकीय प्रणालीचा उद्देश निर्मिती
उद्योग व त्यातील मुख्य कार्य म्हणजे विक्री व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, हिशेब लेखन व वित्तीय व्यवहार इत्यादी कार्याचे नियोजन व व्यवस्थापन करणे असा होतो. परंतु सद्यस्थितीत सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायामध्ये व विविध प्रकारच्या कार्याचे व क्रियांचे नियोजन करण्यासाठी या संकल्पनेचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो. बघा काय सांगितलं आहे, ERPचा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केला जातो. पण का केला जातो तर या प्रणालीचा उद्देश उद्योगाची निर्मिती करणे व त्यातील मुख्य कार्य म्हणजे विक्री व्यवस्थापन जे असेल, सेलिंग मॅनेजमेंट जे असेल ते मॅनेजमेंट, त्यानंतर उत्पादन व्यवस्थापन, त्यानंतर हिशोब लेखन अतिशय महत्त्वाचं, आणि वित्तीय व्यवहार इत्यादी कार्याचे नियोजन व व्यवस्थापन करणे असा होतो. बघा ERP हे आपल्या व्यवसायामध्ये कोणकोणते उद्देश पार पाडत असते किंवा कोणकोणते उद्देश ERPमुळे साध्य होतात. तर ERPमुळे आपल्या उद्योगाची निर्मिती होते, त्याचबरोबर विक्री व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ERPमुळे उत्पादन व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हिशोब लेखन व्यवस्थित होतं, वित्तीय व्यवहार व्यवस्थित केले जातात. वित्तीय व्यवहारांचं रेकॉर्ड आपण ERPमुळे व्यवस्थित वर्षानुवर्ष आपण सेफ ठेवू शकतो, सुरक्षित ठेवू शकतो. ओके, इत्यादी जे कार्य केले जातात इत्यादी कार्याचे व्यवस्थापन ERPद्वारे आपल्याला करणं सोपं जातं. परंतु सद्यस्थिती सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायामध्ये व विविध प्रकारच्या कार्याचे व क्रियांचे नियोजन करण्यासाठी या संकल्पनेचा सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केला जातो. अगोदरच्या काळामध्ये ERPचा उपयोग फक्त विक्री व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, हिशोब लेखन, वित्तीय व्यवहारासाठी केला जात होता. परंतु आत्ताची सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये ज्या प्रकारची कार्य केली जातात त्या सर्व प्रकारच्या कार्यांसाठी ERP प्रणालीचा यूज हा केला जातो. ERP ही एक संगणकीय प्रणालीद्वारे अशी प्रतिकृती तयार केली जाते की ज्यामध्ये व्यवसायातील सर्व मूलभूत क्रियांचा समावेश होतो. बघा अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की उत्पादनामध्ये किंवा व्यवसायामध्ये ज्या काही क्रिया केल्या जातात त्या सर्व क्रियांचं रेकॉर्ड हे काय केलं जातं, ERPमध्ये ठेवलं जातं. आणि त्याचबरोबर ज्यामध्ये व्यवसायातील सर्व मूलभूत क्रियांचा समावेश होतो. ERP एक अशी प्रणाली आहे की ज्यामध्ये व्यवसायात ज्या काही क्रिया होतात त्या सर्व मूलभूत क्रियांचा काय केला जातो, समावेश हा केला जातो. म्हणजे ERP ही संपूर्ण व्यवसायातील क्रियांसाठी महत्त्वाची आहे. व्यवसायाच्या प्रमुख व्यावसायिक प्रक्रियांचा ERP प्रणाली हा एक आरसा व प्रतिमा आहे. बघा व्यवसायामध्ये ज्या काही प्रमुख क्रिया केल्या जातात, व्यवसायातील सर्व क्रियांचा समावेश ERPमध्ये होतो. परंतु त्यामधील ज्या काही मूलभूत असतील किंवा प्रमुख असतील त्यासाठी ERP हे एक काय आहे, ज्या काही क्रिया केल्या जातात त्याचं सर्व रेकॉर्ड ERPमध्ये ठेवलं जातं. इन शॉर्ट ERP काय आहे, त्या सर्व क्रियांचा, त्या सर्व प्रमुख क्रियांचा एक आरसा आहे, त्याची प्रतिमा आहे. म्हणजे व्यवसायामध्ये जी काही कार्य केल्या जातात ते रेकॉर्ड केलं जातं कशामध्ये, ते रेकॉर्डेड ठेवलं जातं कशामध्ये तर ERP प्रणालीमध्ये. त्यामुळे जे काही क्रिया केलेली आहे ती ERP प्रणालीमध्ये स्पष्ट दिसत असते. म्हणून ज्या काही व्यवसायातील प्रमुख क्रिया केल्या जातात त्यांचा ERPला काय म्हटलं गेलं आहे, आरसा म्हटलं गेलं आहे, त्यांची प्रतिकृती म्हटलं गेलं आहे, प्रतिमा म्हटलं गेलं आहे. ओके, या प्रणालीमुळे उच्च दर्जाच्या ग्राहक सेवा, उत्पादन खर्चामध्ये कपात, मालसाठ्याची योग्य पातळी, मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ERP या संगणकीय प्रणाली तंत्राचे सहाय्य घेतले जाते. बघा काय सांगितलंय, ERP या प्रणालीमुळे बघा काय सांगितलंय, ERP प्रणालीमुळे उच्च दर्जाच्या ग्राहक सेवा, उत्पादन खर्चामध्ये कपात, मालसाठ्याची योग्य पातळी इत्यादी मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ERP या संगणकीय प्रणाली तंत्राचे सहाय्य घेतले जाते. बघा ERP या संगणकीय प्रणाली तंत्राचे, टेक्निकचे सहाय्य कशासाठी घेतले जाते तर अतिशय उच्च दर्जाची वस्तू कमीत कमी किमतीमध्ये ग्राहकांपर्यंत
पोहोचवण्यासाठी जो काही उत्पादनाचा खर्च आपल्याला येणार आहे तो कमीत कमी यावा, यासाठी जो काही माल साठा आपण उत्पादन जे काही घेणार आहोत त्यातून आपण माल साठा किती प्रमाणामध्ये करणार आहोत, योग्य प्रमाणामध्ये माल साठा करण्यासाठी आपण ERP संगणकीय टेक्निक जे आहे त्याची मदत घेतली जाते, त्याचे सहाय्य घेतले जाते. ERP मध्ये सर्व प्रक्रियांचा एक संच निर्माण केला जातो. बघा, ERP मध्ये काय सांगितलंय, सर्व प्रक्रियांचा एक संच निर्माण केला जातो. म्हणजेच ज्या काही प्रक्रिया होतात, ज्या काही प्रोडक्शनमध्ये प्रोसेस केल्या जातात त्या सर्व प्रोसेसचा काय केला जातो, एक फोल्डर तयार केला जातो की ज्यामध्ये मूलभूत सुधारणा होऊन व्यवसायातील विविध विभागात योग्य तो समन्वय साधला जाऊन व्यवसायात एकात्मिकता निर्माण होते. उदाहरणार्थ, पुण्याच्या गोदामात ग्राहकांच्या मागणीची नोंद झाल्याबरोबर ती आपोआप इतर ठिकाणच्या गोदामात व कार्यालयात त्याची नोंद होते. बघा, जर पुण्याच्या गोदामामध्ये ग्राहकांची एखाद्या वस्तूबद्दल किती मागणी आहे, किती डिमांड आहे याचं जर रेकॉर्ड ठेवलं गेलं, याची जर नोंद तिथं झाली तर त्याबरोबर ती नोंद आपोआप इतर ठिकाणच्या गोदामामध्ये किंवा कार्यालयामध्ये सुद्धा पोहोचत असते. त्यामुळे ही नोंद ज्यांना पाहायची आहे त्यांना ती केव्हाही पाहता येते. म्हणजे आपल्याला एखादी कंपनी असेल, फॉर एक्झाम्पल XYZ एखादी कंपनी आहे आणि त्या एखाद्या कंपनीचा एखादा प्रोडक्ट फेमस असेल जास्त, किंवा त्या प्रोडक्टला कस्टमरची डिमांड जास्त असेल, तर त्याच पद्धतीचे प्रोडक्ट आणखीन कोणकोणत्या कंपनीचं आहे ते आपल्याला पाहता येते. त्याचबरोबर त्या कंपनीच्या प्रोडक्ट्सबद्दल ग्राहकांची डिमांड काय जास्तीत जास्त आहे, किती प्रमाणामध्ये आहे, हे रेकॉर्ड तिथं ठेवलं जातं. त्याचबरोबर ते रेकॉर्ड बाकीच्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. ओके, देन ERPमुळे ई-कॉमर्स व वितरण साखळीच्या प्रभावी व्यवस्थापनाचा चांगला पाया घातला जातो. बघा, ERPमुळे ई-कॉमर्स व वितरण साखळीच्या प्रभावी व्यवस्थापनाचा चांगला पाया घातला जातो. बघा, ERP एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंगमुळे काय होतं, जी काही उत्पादन प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेमधून ज्या काही वस्तू निर्माण केल्या जातात त्या वस्तू विकण्यासाठी, त्या वस्तूचं वितरण करण्यासाठी जी काही डिस्ट्रीब्युशन चॅनल्स असतील, वितरण साखळी असेल, म्हणजे कंपनीकडून डायरेक्टली ग्राहकाला विकायचं किंवा कंपनीकडून प्रतिनिधीला विकायचं, प्रतिनिधी त्यानंतर ग्राहक व्यापाराला विकेल, ग्राहक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला आणि किरकोळ व्यापारी डिरेक्टली ग्राहकाला. सो या पद्धतीनं जी काही डिस्ट्रीब्युशन साखळी असेल, वितरणाची साखळी असेल, त्याच्यासाठी इफेक्टिव्ह मॅनेजमेंट करण्यासाठी काय होतं, चांगला पाया हा घातला जातो. साहजिक आहे, जर एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट हे इफेक्टिव्ह असेल तर नक्कीच ती कंपनी प्रॉफिटमध्ये जाणार आहे. ओके, त्यासाठी जर कंपनीला प्रॉफिट करायचा असेल, प्रॉफिट जास्तीत जास्त मिळवायचा असेल तर कंपनीनं आपलं जे काही मॅनेजमेंट आहे ते इफेक्टिव्ह करणं अतिशय आवश्यक आहे. प्रभावी मॅनेजमेंटचा यूज त्यांनी करणं अतिशय आवश्यक आहे. ERPमुळे नियोजन व वेळापत्रक विकसित करता येते. बघा, ERP एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग या टेक्निकमुळं काय करता येतं आपल्याला, तर जे काही व्यवसायामध्ये क्रिया केल्या जातात त्याचं प्लॅनिंग करता येईल. सर्वात अगोदर कुठली क्रिया केली जाते, त्याच्यानंतर कुठली क्रिया करायची, त्याच्यानंतर कुठली क्रिया करायची, म्हणजे स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करता येतं. ज्या काही क्रिया आपल्याला व्यवसायामध्ये करायच्या आहेत त्यानुसार काय केलं जातं, त्याचं शेड्यूल आपल्याला डेव्हलप करण्यासाठी ERP काय करत असतं, मदत करत असतं. याचा परिणाम म्हणून आवश्यक ती संसाधने योग्य वेळी किमान मोबदल्यात संपादन आपल्याला करता येतात. उदाहरणार्थ, मनुष्यबळ असेल, साधनसामग्री असेल, यंत्रसामग्री असेल आणि भांडवल असेल. बघा काय सांगितले, ERPमुळे आपण काय करतो, आपल्या व्यवसायाचं प्रॉपर प्लॅनिंग करतो आणि त्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागणार आहे ते समजतं. त्याच्याबरोबर आपल्याला साधनसामग्री किती प्रमाणामध्ये लागणार आहे ते समजतं. त्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये किती प्रमाणामध्ये किती मशिनरींचा यूज होणार आहे आपल्याला समजतं आणि आपल्याला भांडवल कॅपिटल किती लागणार आहे ते समजतं. सो त्यासाठी इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आणि प्रॉपर प्लॅनिंग बिझनेसमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. आता हे झालं
इंट्रोडक्शन कशाचं, तर ERPचं, एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग या टेक्निकचं, तंत्राचं, उपक्रम संसाधन नियोजन या तंत्राचं, टेक्निकचं. त्यानंतर बघा ERP बाबत आपण जे काही आता पाहिलं ते इंट्रोडक्शन. त्यानंतर तुम्हाला एक पॉईंट दिला आहे छोटासा, तो म्हणजे ERP बाबत काही चुकीचे मतप्रवाह. बघा एखाद्या गोष्टीबद्दल काही लोक चांगलं मत मांडतात, तर एखाद्या गोष्टीबद्दल काही लोक चुकीचं मत मांडतात, म्हणजे वाईट मत मांडतात. एखाद्या प्रोडक्ट्सबद्दल 2 कस्टमर जर असतील तर त्या दोन्ही कस्टमरचं मत किंवा ओपिनियन असेल ते एखाद्या प्रोडक्ट्सबद्दल सारखं असू शकत नाही. एखाद्याला ते प्रोडक्ट आवडतं, एखाद्याला ते प्रोडक्ट आवडत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार, प्रत्येकाच्या थिंकिंगनुसार प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं. तसंच ERP बाबत काही चुकीचे मतप्रवाहसुद्धा आहेत. ते काय सांगितलं आहे तुम्हाला, तर ERP म्हणजे जास्त काम व खर्चिक पद्धत. बघा पहिला काय सांगितलं आहे, ERP म्हणजे काय, तर जास्तीत जास्त काम करावं लागतं ERP टेक्निकमध्ये आणि ती जास्तीत जास्त खर्चिक पद्धत आहे. त्यानंतर ERPमुळे अनेक कर्मचारी काय होतात, कार्यमुक्त होतात. बघा ERP टेक्निक यूज करून अनेक कर्मचाऱ्यांना काय होतं, आपल्या कामापासून दूर जावं लागतं किंवा आपल्याला ते काम सोडावं लागतं. कमीत कमी मनुष्यबळामध्ये ERP टेक्निक काय करत असतं, कामाचं प्रॉपर नॉलेज, प्रॉपर प्लॅनिंग करत असतं, प्रॉपर नॉलेज कामाचं तिथं व्यवस्थापकाला समजत असतं. त्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांना आपल्या कामापासून लांब जावं लागतं, आपल्याला काम सोडून लांब जावं लागतं. सो देन ERP ही पूर्णतः व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यानंतर फक्त व्यवस्थापन निर्णय कर्त्यासाठी ERP आहे. त्यानंतर ERP फक्त निर्माण उत्पादन संस्थासाठी आहे. त्यानंतर ERP फक्त ERP अंमलबजावणी संघासाठी आहे. बघा ERP कशासाठी आहे असं म्हणलं गेलं आहे, ERP ही फक्त व्यवस्थापनाची, ERP ही पूर्णतः व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यानंतर ERP फक्त व्यवस्थापन निर्णयकर्त्यासाठी आहे. जो काही मॅनेजमेंटचा निर्णय घेतो त्यासाठी फक्त ERP आहे. त्यानंतर ERP फक्त निर्माण उत्पादन संस्थासाठी, ज्या काही संस्था उत्पादन निर्माण करतात त्यांच्यासाठी ERP आहे. ERP फक्त ERP अंमलबजावणी करणाऱ्या संघासाठी आहे. त्यानंतर ERPमुळे संघटना संथ बनते. बघा ERPमुळे संघटना संथ बनते. त्यानंतर 9वा मतप्रवाह आहे, एक ERP पॅकेज प्रत्येकास उपयुक्त आहे. ERP फार खर्चिक आहे. पहिलासुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की ERP खर्चिक पद्धत आहे. त्यानंतर आणखीन एकदा सांगितलं आहे की ERP फार खर्चिक आहे. ERP शिवाय संघटना यशस्वी होऊ शकते. असं सुद्धा म्हटलं गेलं की ERP जर टेक्निक यूज केलं नाही व्यवसायामध्ये तरी व्यवसाय सक्सेस हा होऊ शकतो. इत्यादी प्रकारचे 11 मतप्रवाह हे चुकीचे ERPबद्दल सांगितले गेलेले आहेत. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये की ERP बाबत असणारे चुकीचे मतप्रवाह कोणकोणते आहेत, किंवा ERP बाबत असणारे चुकीचे मतप्रवाह सांगा, एक्सप्लेन करा काय असेल ते. मग त्यामध्ये 11 मतप्रवाह आहेत, 1 बाय 1 एका लाईनमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जास्तीत जास्त एक्सप्लेन करावे लागणार नाहीत. त्यानंतर ERP ही एक संगणकीय प्रणाली आहे. अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे ERP टेक्निक हे एक संगणकीय टेक्निक आहे, संगणकीय प्रणाली आहे. व्यवसाय संघटनेत वेगवेगळे विभाग कार्यरत असतात, त्यांची कार्ये ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. बघा व्यवसाय संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग असतात, जसं की उत्पादन विभाग, वितरण विभाग, त्यानंतर पॅकेजिंग करणारे डिपार्टमेंट, सेलिंग डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, पॅकेजिंग डिपार्टमेंट, त्यानंतर या पद्धतीचे वेगवेगळे डिपार्टमेंट हे बिझनेसमध्ये असतात. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल अशाच, आणि त्यांची कार्ये ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. बघा पॅकेजिंग डिपार्टमेंट जे असेल तिथं काय केलं जाईल, वस्तूंचं पॅकेजिंग केलं जाईल. ती लोक वस्तूंचं डिस्ट्रीब्युशन करणार आहेत का, नाही. तर प्रत्येक डिपार्टमेंटला एक ठराविक काम दिलेलं असतं आणि ते ठराविक काम करण्याची जबाबदारी त्या डिपार्टमेंटवरती असते. म्हणजेच प्रत्येक डिपार्टमेंटची कार्ये ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. अशा सर्व कार्यासंबंधीची माहिती, त्यांची देवाणघेवाण एकत्रितपणे एकाच संगणकामधून होत
असते. यास सहाय्य करणाऱ्या सर्व साधनांना वेगवेगळ्या प्रक्रियांना ERP संच असे म्हटले जाते. ज्यामध्ये एकच डाटाबेस असतो. याच डाटाबेसच्या सहाय्यामुळे बेसच्या सहभागामुळे वेगवेगळे जे विभाग असतील त्या विभागांची माहिती, त्यांचे दळणवळण, त्यांचे कम्युनिकेशन हे एकमेकांशी होत असते. त्यानंतर तुम्हाला एक चार्ट दिला आहे, त्यामध्ये ERPची उत्क्रांती सांगितली आहे. त्यामध्ये बघा 1960 साली मालसाठा व्यवस्थापन नियंत्रण, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कंट्रोल, त्याचं वर्णन काय केले तर गोदामामध्ये माल योग्य पातळीस ठेवण्याची व्यावसायिक क्रिया व माहिती तंत्रज्ञान याचे एकत्रीकरण म्हणजे मालसाठा व्यवस्थापन व नियंत्रण होय. त्यानंतर बघा 1960 नंतर डायरेक्टली 1970, 10 वर्षाचा गॅप. त्यानंतर त्यामध्ये सामग्री गरज नियोजन, मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, यामध्ये काय सांगितले, उत्पादन प्रक्रियांचे वेळापत्रक तयार करण्यासाठी सामग्री गरज नियोजन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचा वापर करते. त्यानंतर बघा 1980 आपण फर्स्ट बघितलं, 1960, देन 1970, देन 1980 निर्माण गरज नियोजन, मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट प्लॅनिंग, यामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण गरज नियोजन हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचा वापर होतो. त्यानंतर 1990 त्यामध्ये काय सांगितले, उपक्रम संसाधन नियोजन, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, त्यामध्ये व्यवसायाअंतर्गत प्रक्रियांची कामगिरी उंचावण्यासाठी बघा व्यवसायातील ज्या काही प्रक्रिया होतात त्या प्रक्रियांची कामगिरी, त्या प्रक्रिया आणखीन इफेक्टिव्हली काम कराव्यात त्यासाठी ERP मल्टी मॉडल ॲप्लिकेशनचा वापर हा केला जातो. ERPमध्ये विशिष्ट प्रकारचे मॉडल म्हणजेच कार्यक्रम गट समाविष्ट असतात. थोडक्यात ERPमध्ये एकत्रितपणे उपक्रमातील सर्व विभाग आणि त्यांची कार्येही होत असतात. ही सर्व कार्ये एका संगणक प्रणालीमधून होत असतात आणि सर्व विभागांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा यावेळी काय होत असतात, लक्षात घेतल्या जात असतात. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. अगोदर पण तुम्हाला सांगितलं की ERPमध्ये एकत्रित उपक्रमातील सर्व विभाग आणि त्यांची कार्ये होत असतात, परंतु सर्व विभागांची कार्ये ही त्यांच्या कामानुसार, त्यांच्या विभागानुसार वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ERP मदत करत असते. मागणी व पुरवठ्याचा अंदाज व त्यातील समतोल ERPमुळे साधला जातो. ग्राहक व पुरवठादारांशी संबंधित अनुमान, नियोजन, वेळापत्रक, तंत्र याचा उपक्रम निहाय संच म्हणजे ERP होय. आणखीन एकदा सांगितलंय बघा, ग्राहक व पुरवठादारांशी संबंधित अनुमान, नियोजन, वेळापत्रक, तंत्र यांचा उपक्रम निहाय संच म्हणजे ERP होय. याशिवाय या अंतर्गत विक्री व्यवस्थापन, विपणन प्रक्रिया, खरेदी, अर्थपुरवठा, वस्तू विकास व मनुष्यबळ इत्यादीमध्ये काय केला जात असतो, समन्वय साधला जातो आणि तिथं समन्वय साधणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला काय सांगितले, ERP संगणकीय प्रणालीचे कार्यात्मक मॉड्यूल्स. यामध्ये बघा ERP काय संगणकीय प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये अनेक ERP उपसंगणकीय प्रणाली मॉड्यूल्स अस्तित्वात आहेत. बघा ERP ही मेन आहे, त्याच्यामध्ये सब ERP जास्तीत जास्त आहेत, अनेक आहेत आणि प्रत्येक ERP सॉफ्टवेअर मॉडेल हे संघटनेतील प्रमुख कार्यात्मक कार्यतंत्राची प्रतिकृती असते. त्यामध्ये कोणकोणते मॉडेल्स आहेत, ERP मेन आहे, त्याच्यामध्ये सब मॉडेल्स आहेत वेगवेगळे. त्यामध्ये आर्थिक मॉड्यूल, उत्पादन मॉड्यूल, मनुष्यबळ मॉड्यूल, सामग्री व्यवस्थापन मॉड्यूल, उत्पादन नियोजन मॉड्यूल, यंत्रस्थळ देखभाल मॉड्यूल, खरेदी मॉड्यूल, विपणन मॉड्यूल आणि विक्री व वाटप मॉड्यूल. या पद्धतीचे 9 मॉड्यूल सांगितले. पहिलं ERP असेल, ERP मेन असेल आणि त्याच्या अंडर सब मॉड्यूल्स किती आहेत,
9 आहेत. काय पाहिलं आपण? ERP काय आहे, ERP टेक्निक काय आहे, ERPचा लॉंग फॉर्म काय, तर एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग, मराठीमध्ये उपक्रम संसाधन नियोजन. ERP काय आहे, ERP का महत्त्वाचं आहे, ERP व्यवसायातील कोणकोणत्या क्रियांवरती लक्ष ठेवतं, मग त्या मूलभूत असतील किंवा सर्व असतील, प्रमुख असतील. त्यानंतर ERPचा अर्थ काय आहे, त्यानंतर ERP कशावरती अवलंबून आहे किंवा ERPचा उपयोग व्यवसायामध्ये कुठे कुठे केला जाऊ शकतो. त्यानंतर ERP बाबत चुकीचे मतप्रवाह काय आहेत, कोणते आहेत, आणि ERPची उत्क्रांती, इव्हॅल्युएशन ऑफ ERP. ओके, हे पॉईंट्स आपण आज पाहिलेले आहेत. म्हणजे ERP हा पॉईंट आपण आज पाहिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ERPचे व्यवसायातील महत्त्व हा पॉईंट बघूयात. ओके, थँक्यू.